राज्यातील रेशनधारकांसाठी, गॅस ग्राहकांसाठी, लाडक्या बहिणींसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल किंवा कोणत्याही कंपनीचा गॅस असेल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। तर या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला संक्रांती निमित्त बोनस सुद्धा वितरित केला जाणार आहे। तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल किंवा तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तरी पण तुम्हाला बोनस दिला जाणार आहे। सोबतच 12 वस्तू सुद्धा मोफत देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तुम्ही टीव्ही चॅनल असेल, न्यूज चॅनल असेल किंवा इतर ठिकाणी सुद्धा 100% पाहिलंच असेल। बघा, मकर संक्रांत सर्वात मोठा सण आहे, त्याच अनुषंगाने राज्यातील सर्व रेशनधारक, गॅस ग्राहक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना या 12 वस्तू मोफत दिल्या जाणार आहे। सोबतच बोनस सुद्धा वितरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर या ठिकाणी पाहू शकता 14 जानेवारी 2025 या दिवशी राज्यामध्ये मकर संक्रांत सण येत आहे। त्याच अनुषंगाने राज्यातील सरसकट सर्व नागरिकांना 12 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्यामुळे तुम्ही रेशनधारक असाल, गॅस ग्राहक असाल तर हा व्हिडिओ 100% शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे तरच तुम्हाला या 12 वस्तूंचा लाभ मिळणार आहे। पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला लाभ दिला जाणार नाही। सोबतच गॅस ग्राहक, तुमच्या गॅसची केवायसी झालेली असावी तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये या 12 वस्तूंचा लाभ दिला जाणार आहे। सोबतच शेतकरी वर्ग आहे, शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। बघा, प्रामुख्याने लाडक्या बहिणींना सुद्धा या 12 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। परंतु लाडके बहीण योजनेमध्ये त्यांचा फॉर्म पात्र ठरलेला असणं गरजेचं आहे। जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला या 12 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। तर बघा, राज्यामध्ये बीजेपीचे सरकार आलेलं आहे। सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील, या तिघांनी मिळून बीजेपीचा पक्ष सुद्धा तयार केलेला आहे। म्हणजेच महायुतीचं सरकार सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये आलेलं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आलेलं आहे। या सरकारने राज्यातील सरसकट सर्व रेशनधारकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी दिलेली आहे। तुम्ही सुद्धा भरपूर न्यूज चॅनलवरती, टीव्ही वरती सुद्धा पाहिलेलं असेल। संक्रांतीनिमित्त राज्यातील सर्व नागरिकांना 12 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। परंतु या 12 वस्तूंचा लाभ मिळवण्यासाठी शासनाने काही अटी सुद्धा घातलेल्या आहेत। बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला या जर 12 वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी काही अटी सुद्धा घातलेल्या आहेत। त्या जर अटी तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला या 12 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। आता या 12 वस्तू कोणकोणत्या आहेत, सोबतच या अटी शर्ती कोणत्या आहेत, याच्यामध्ये काही पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत, ती सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा, या 12 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे काही अटी सुद्धा असणं गरजेचं आहे। सरकारने काही अटी घातलेल्या आहेत, त्या अटींमध्ये जर तुम्ही बसलात तरच तुम्हाला या 12 वस्तूंचा लाभ दिला जाणार आहे। सोबतच काही पात्रतेचे सुद्धा मुद्दे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि तुम्हाला सर्वात प्रथम लाभ काय मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। बघा, 12 वस्तू तुम्हाला मोफत दिल्या जाणार आहे। सोबतच तुम्हाला संक्रांती निमित्त बोनस सुद्धा दिला जाणार आहे। परंतु सर्वात अगोदर अटी सुद्धा बघून घेऊयात। बघा, पहिल्या अटीमध्ये काय सांगितलेलं आहे की घरामधील कोणताही सदस्य कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसला पाहिजे तरच तुम्हाला या 12 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। परंतु तुमच्या घरामधील कोणताही सदस्य कारखान्यांमध्ये परमनंट कामगार असेल तर तुम्हाला याच्यामध्ये कोणताही लाभ दिला जाणार नाही। परंतु परमनंट कामगार नसेल, फक्त कामगार असेल तर तुम्हाला याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ देऊन या 12 वस्तू सुद्धा दिल्या जाणार आहे। सोबतच बोनस सुद्धा दिला जाणार आहे। दुसरी अट सुद्धा अत्यंत
अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। परंतु तुम्हाला या 12 वस्तू कोणकोणत्या आहेत, कशा पद्धतीने याचा लाभ मिळवायचा आहे ते तर सांगणार आहे, परंतु अटी पात्रता अगोदर लक्षात घ्या। बघा दुसऱ्या अटीमध्ये काय सांगितलेलं आहे की घरामधील कोणताही सदस्य सरकारी पेन्शन घेत नसावा किंवा घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये नसला पाहिजे, तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये या 12 वस्तूंचा लाभ दिला जाणार आहे। अन्यथा जर तुमच्या घरामध्ये कोण पेन्शनधारक असेल किंवा तुमच्या घरामध्ये कोण सरकारी नोकरीला असेल तर तुम्हाला याच्यामध्ये लाभ दिला जाणार नाही। त्यामुळे या अटींकडे लक्ष देणं गरजेचं आहे। सोबतच तिसरी अट सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे। बघा घरातील कोणत्याही सदस्याच्या नावाने 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसली पाहिजे। बघा तुमच्याकडे 5 एकर शेतजमीन असेल तर चालणार आहे, तुम्हाला सुद्धा या 12 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। परंतु तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसावी, सोबतच एखादा एनए प्लॉट, सर्वांना माहिती आहे एनए प्लॉट जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला लाभ दिला जाणार नाही। म्हणजे तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसावी, एनए प्लॉट नसला पाहिजे, तरच तुम्हाला प्राथमिक मध्ये या 12 वस्तूंचा लाभ दिला जाणार आहे। तर बघा या अटींमध्ये आणि पात्रतेमध्ये जर तुम्ही बसला असाल तरच तुम्हाला या 12 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। बघा सर्वात प्रथम आपण 3 अटी बघून घेतलेल्या आहेत। जर तुम्ही या 3 पैकी 3 अटींमध्ये बसला असाल तरच इथून पुढे हा व्हिडिओ कंटिन्यू पहा, अन्यथा 3 अटींमध्ये जर तुम्ही अपात्र ठरला असाल तर तुम्हाला यापुढे कोणताही लाभ मिळणार नाही, हे सुद्धा शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे। तर बघा आपण आता अटी बघून घेतल्या, परंतु पात्रता बघणं सुद्धा गरजेचं आहे। त्यानंतर आपण लाभ बघणार आहोत आणि या 12 वस्तू कोणकोणत्या आहेत आणि या कशा पद्धतीने मिळवायच्या आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। तर बघा प्राथमिक स्वरूपामध्ये मकर संक्रांतीपासून भरपूर नागरिकांना याचा फायदा 100% होणार आहे। बघा मकर संक्रांतीपासून तुम्हाला या 12 वस्तू सुरू होणार आहेत। प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला या 12 वस्तू दिल्या जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला फक्त मकर संक्रांतीपुरता हा बोनस नाही, सोबतच या 12 वस्तू सुद्धा फक्त मकर संक्रांतीपुरत्या दिलेल्या नाहीत। प्रत्येक महिन्याला आता सध्याला जानेवारी महिना सुरू आहे, तर या जानेवारी महिन्यामध्ये 14 तारखेला या 12 वस्तू दिल्या जातील, परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 फेब्रुवारी पासून तुम्हाला या 12 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। बघा पात्रतेचे सुद्धा काही मुद्दे आहेत, ते सुद्धा मुद्दे अगदी झटपट बघून घेऊयात। बघा पहिला पात्रतेचा मुद्दा आहे, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असावे, जर पिवळे रेशन कार्ड नसेल तर केसरी रेशन कार्ड तरी असायला पाहिजे, तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये या 12 वस्तूंचा लाभ दिला जाणार आहे। सोबतच दुसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा दुसऱ्या पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या कंपनीचे गॅस तुमच्याकडे असतील तर त्या गॅसची केवायसी करणं गरजेचं आहे। तुमच्याकडे HP कंपनीचा गॅस असेल, भारत कंपनीचा गॅस असेल किंवा इतर कंपनीचा गॅस जरी असेल तरी पण तुम्हाला 12 वस्तू दिल्या जाणार आहे, परंतु तुमच्या गॅस कनेक्शनची केवायसी करणं गरजेचं आहे। बघा तिसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा आपण 3 अटी बघितल्या होत्या, त्याच्यानंतर या 4 पात्रता बघून घेऊया, त्यानंतर आपण लाभ सुद्धा लगेच बघणार आहोत। पुढील 2 मिनिटांमध्ये या 12 वस्तू कोणकोणत्या आहेत, कोणत्या नागरिकांना दिल्या जाणार आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। बघा पात्रतेचा तिसरा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तर बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 12 वस्तू दिल्या जाणार नाही, सोबतच बोनस सुद्धा दिल्या जाणार नाही। सोबतच चौथी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा चौथ्या पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कार्यालयामध्ये कामगार नसावा किंवा सरकारी सहभाग सुद्धा नसला पाहिजे। म्हणजेच घरातील कोणताही सदस्य किंवा तुम्ही सुद्धा सरकारी कार्यालयामध्ये कामाला नसावे, तरच तुम्हाला 5 वर्षांसाठी या 12 वस्तूंचा लाभ दिला जाणार आहे। तर बघा सरकारला पुढील 5 वर्षांसाठी मतदान मजबूत करायचे आहे, त्याच अनुषंगाने सरकार विविध लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये राबवत आहे। सर्वांना माहिती आहे लाडक्या बहिणींमुळे बीजेपीचं सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये आलं आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार लाडक्या बहिणींमुळे
आलेलं आहे। त्याच अनुषंगाने राज्यातील सरसकट सर्व लाडक्या बहिणींना, गॅस ग्राहकांना, रेशनधारकांना या 12 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। तर बघा, फक्त महिलांसाठी लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केलेले होते। राज्यातील सर्व माता भगिनींना 6 हप्त्याचे 9,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहे। सोबतच जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता विस्तारित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। परंतु संक्रांतीनिमित्त सरसकट सर्वांना अगोदर 12 वस्तू दिल्या जाणार आहे। जर तुम्हाला या 12 वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा सांगितलेल्या अटी आणि शर्तींमध्ये सोबतच पात्रतेमध्ये बसलेले असावे, तरच तुम्हाला या 12 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। बघा, रेशनधारकांना 1 जानेवारी 2025 पासून तांदूळ बंद करण्यात आलेले आहे। सर्वांना माहिती आहे 1 जानेवारी पासून सरकारने तांदूळ बंद केलेले आहेत, परंतु या तांदळाच्या ऐवजी काही जीवनावश्यक वस्तू सुद्धा सुरू केलेल्या आहेत। त्या जीवनावश्यक वस्तू सुद्धा लगेच बघून घेऊयात। परंतु आपल्याला 12 वस्तू कोणकोणत्या मिळणार आहेत ते सुद्धा बघायचं आहे। त्यामध्येच या 9 वस्तू सुद्धा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। बघा, प्रामुख्याने 9 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या। बघा, गहू मिळणार आहे, साखर मिळणार आहे, हरभरा मिळणार आहे, सोबतच मोहरीचे तेल आहे, विविध प्रकारच्या डाळी आहेत, विविध प्रकारचे मसाले, सोबतच सोयाबीन सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। मैदा आहे। अशा पद्धतीने जीवनावश्यक 9 वस्तूंचा समाविष्ट करून तुम्हाला रेशन धान्य दिलं जाणार आहे। सोबतच गॅस ग्राहकांसाठी सोबतच इतर लाडक्या बहिणींसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण असे लाभ आलेले आहेत, ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। बघा, रेशनधारकांना, गॅस ग्राहकांना, सोबतच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना घर बांधणीसाठी तब्बल 1,20,000 इतका निधी तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्या अगोदर तुम्ही गावातील ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती असेल त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करायचा आहे। बघा, घराच्या जागेसाठी 1,00,000 रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत, म्हणजेच घरासाठी 1,20,000 इतकी रक्कम। तर तुम्हाला घर बांधण्यासाठी जी जागा लागते तर त्या जागेसाठी 1,00,000 इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। परंतु त्यासाठी कोणता अर्ज करायचा, अर्ज कुठे द्यायचा, त्यानंतर आपला अर्ज पात्र ठरणार आहे ते सुद्धा तुम्हाला अगदी एका मिनिटामध्ये व्हिडिओमध्ये लगेच सांगणार आहे। तर बघा, प्रधानमंत्री आवास योजना महाराष्ट्र राज्यासाठी तब्बल 20 लाख घरे मंजूर केलेले आहेत। तर या 20 लाखां घरांमधील आपलं सुद्धा घर हवं असं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा घरकुल योजनेसाठी अर्ज करायचा आहे। जर तुम्हाला जागा नसेल तर तुम्हाला शासनाकडून 1,00,000 रुपये इतकी रक्कम फक्त जागेसाठी दिली जाणार आहे आणि घर बांधण्यासाठी 1,20,000 इतका निधी सुद्धा दिला जाणार आहे। सोबतच रेशनधारकांना धान्याच्या सोबतच इतर गरजांसाठी अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा दिले जाणार आहे। राज्यामधील जेवढे पण रेशनधारक आहेत तेवढ्या रेशनधारकांना रेशन धान्यासोबतच पैसे सुद्धा अनुदानाच्या स्वरूपामध्ये देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। सोबतच राज्यामधील ज्या नागरिकांचे वय 60 वर्ष पूर्ण आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 2100 इतकी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये स्वखर्चासाठी दिली जाणार आहे। त्यासाठी अनुदान सुद्धा तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला डीबीटीद्वारे ट्रान्सफर केले जाणार आहे। परंतु त्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री वयश्री योजनेचा अर्ज करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये या 12 लाभांचा लाभ दिला जाणार आहे। जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।